देव निघालेल्या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या या आज पुण्यात मुक्कामी आहेत। खरं तर कालचा आणि आजचा मुक्काम जो आहे तो या पालख्यांचा पुण्यात असणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पहाटेपासूनच खरं तर पुणेकरांनी या पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। मी आत्ता संत तुकाराम महाराजांची पालखी ज्या नानापेठेतील निवडुंगाव विठ्ठल मंदिरात मुक्कामी आहे त्या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने पुणेकर भाविक जे आहेत ते या ठिकाणी या पालखीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पालखी आज या ठिकाणी मुक्कामी आहे, त्याच अनुषंगाने या मंदिराला सुद्धा आकर्षक अशा झेंडूच्या फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर प्रत्येक व्यक्तीला पालखीसोबत पंढरपूरला जाणं शक्य नसतं, विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी जाण्याला शक्य नसतं, त्यामुळे जिथे जिथे या पालखीचा विसावा असतो, जिथे पालखी मुक्कामी असते त्या ठिकाणी खरं तर भाविक असतील, स्थानिक नागरिक असतील ते या पालखीचं पादुकांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि तसाच प्रयत्न कुठेतरी आज पुणेकर जे आहेत ते या पालखीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परवा म्हणजेच 18 तारखेला खरं तर संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती तिने देहूतून प्रस्थान ठेवलेलं होतं। पहिल्या दिवशीचा मुक्काम हा खरं तर देहूत झालेला होता, त्यानंतर दुसरा मुक्काम हा आकुर्डीमध्ये या पालखीचा झालेला होता आणि तिसरा म्हणजे कालचा मुक्काम जो आहे तो या पालखीचा पुण्यामध्ये झाला आणि आजचा मुक्काम सुद्धा या पालखीचा पुण्यामध्ये असणार आहे आणि त्याच अनुषंगाने आता ही पालखी जी आहे ती आपल्याला निवडुंगाव विठ्ठल मंदिरात दाखल झालेली पाहायला मिळते आणि त्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं पुणेकरांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर उद्या सकाळी या पालख्या पुन्हा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती उद्या सोलापूर हायवेच्या मार्गाने यवत आणि कोर्री कांचन अशा मार्गाने पंढरपूरच्या मार्गस्थ होणार आहे, तर माऊलींची पालखी जी आहे ती सासवड दिवेघाट करत जेजुरी करत पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्ग होणार आहे। मात्र आज ही पालखी पुण्यात मुक्कामी आहे आणि त्याच अनुषंगाने मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी पालखीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।